शुरू होते खत्म हो गया असं. संडास पत्ता से नशीब खराब आहे, एवढी नजर लागते यांची, चप्पल तुटून गेली माझी. काय बोगस आहे तू आत्ताशी चालू. 3003 वेळा म्हणून दाखवतो. पेलिंग सांगतो. आतापर्यंत तुम्ही ज्याचे ब्लॉग बघत होते तो एक भाडेकरू ब्लॉगर होता. मी गॉगल घालूनच छान दिसतो, तुम्हाला माहिती काय. शिंदे साहेब बी आले होते आमच्या इथे. फायनली आपल्या जर्नीची सुरुवात झालेली आहे. अन्याय भरपूर दिवसांनी म्हणजे भरपूर महिन्यांनी ब्लॉग येत आहेत. आयुष्यात काहीतरी पर्सनल इश्यूज चालू होते, त्याच्यामुळे जरासा स्टॉप घेतला होता. पण इथून नवीन वर्ष आणि नवीन जर्नीची सुरुवात करूया. आज आपण बँगलोरला चाललोय. इथून पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया. आणि माझ्यासोबत अजून एक माझा मित्र आणि माझा पार्टनर पण आहे, तो पण जॉईन होणार आहे. दाखवतो तुम्हाला नंतर कोण येतो. आपलं लोकेशन काय आहे ते पण पुढे तुम्हाला कळेलच, तर बघत राहा ब्लॉग. तुम्हाला म्हटलं होतं ना माझ्यासोबत एक जण जाणार आहे अजून. थांबा तुम्हाला दाखवतो. थोडा बोगस आहे ना तो, टाईमवर कधीच रेडी नाही राहत. हा बघा, हा येतो. हाय कर, हाय कर. हॅपी जर्नी बोल. हॅपी जर्नी. बाय बाय. हा बघा, हा बोलटा येतो. नाशिकच्या एअरपोर्टला आलोय आम्ही. एअरपोर्टमध्ये घुसल्या संपून गेलं. म्हणजे सुरू होते खतम हो गया असं एअरपोर्ट आहे आमचा. असायची गरज नाही आहे. एअरपोर्ट झाले हीच मोठी आमच्यासाठी खूप गोष्ट आहे. नाही तर आम्हाला बसने ट्रॅव्हल करावं लागायचं. हे बघा एअरपोर्ट दाखवतो तुम्हाला. आणि हा जो लेट येतो तो नेहमी पहिले यायचा, लग्न झाल्यापासून लय लेट यायला लागला आता. चांगली मोठी फ्लाईट आहे. मला वाटलं छोटी आहे पण चांगली आहे. आता फायनली चाललोय विमानात. बघू कसा एक्सपिरियन्स असतो. इंडिगोचं तर लाव खराब झाले, पण बघू आता काय करायचं काय नाही. कसं आहे मग या वॉशरूम पीछे आए संडास पत्ता से शुरू होते खत्म हो गया. फ्लाईट तर मोठी आहे पण वॉशरूमलाही छोटे आहे. फायनली पोहोचले बँगलोरमध्ये. पुढचे अपडेट देतो लवकरच. छोट्या शहरातले पोरं बाहेर आल्यावर असेच भाव चढ्यावानी करतात. हे बघा, फक्त एवढंच आहे ट्रॅफिक खूप आहे इथं. मजा नाही आहे. आता दादा सांगत होते यश सुपरस्टार नाही का, बँगलोरचेच आहेत. मिडल क्लास फॅमिलीतून आहेत बुवा. त्यांचे वडील BMT मध्ये काय म्हणतात कंडक्टर होते वगैरे वगैरे. त्यांचं एवढंच म्हणणं आहे. ॲक्च्युली ड्रायव्हिंग करतात पण त्यांचं म्हणणं एवढं की कोशिश करने वालों की हार नाही होती. सांगो इनको. बँगलोरचा फेमस कॅफे रामेश्वरम, इथे आलो आहे आता. ऑर्डर तर केली, बघू आता काय काय आवडतं काय काय नाही. सांगतो तुम्हाला, रिव्ह्यूज देतो त्याच्यावर. इडली डोसा सगळं ऑर्डर केले, बघू आता. हां, मसाला डोसा का डोसा? माझा घी मसाला डोसा आहे. एक घी मसाला डोसा, एक प्लेन मसाला डोसा. हां, बटर. मी आणले. तू आणलं एवढ्याला मी आणला. भाऊने आणले. भाऊ इथंच राहतात आमचे आणि त्यांची बायको. बस एवढंच आहे, काही नाही बोलायचं. गुड मॉर्निंग. दुसऱ्या दिवसात सुरुवात झाली आहे. माहिती आहे थोडंसं लेट चालू केलं आहे व्लॉग, पण म्हटलं तुम्हाला डायरेक्ट लोकेशनच दाखवू. असं कडक लोकेशन आहे ना, तुम्हाला नक्की आवडेल. याला इग्नोर करा.
आपण आलो आहे नंदी हिल्सला. हिल टॉप आहे पण लोकेशन आणि व्ह्यू खतरनाक. कायमचा पायक मध्ये राहते बाहेर नेणार नाही. एवढं नशीब खराब आहे, एवढी नजर लागते यांची. चप्पल तुटून गेली माझी. अरे नवीन 102 रुपये 3000 रुपयाची चप्पल होती. 3000. 3000 3 वेळा म्हणून दाखवतो. पेलिंग सांगता इथे विषय गंभीर आहे. वातावरण कसं गंभीर आणि विषय गंभीर. 100% युट्यूबला येणार आहे आता हे. आपण जो आपण बनवलं ना दोघं हे असं पुढं बी गेलं का बडबड करायचीच राहते भाऊ. काय म्हणतो भाऊ, बरोबर आहे की नाही? विषय कसा असतो दादा, बोलल्याशिवाय गोष्टी सॉर्ट होत नाही. आयुष्यातलं गम दुखवा रसवा जाऊ दे, आता काय सांगायचं. दाबायचंय का? काय बोगस आहे रे तू, आत्ताशी चालू केला का तू? अरे मित्र हे बघा, हे प्रतीक लेकरवाळे नाशिकहून आलेले आहेत बँगलोरला आमच्याकडं. हे नंदी हिल्स बघायला 22,500 रुपयाचं तिकीट काढून. आणि आज त्यांच्याबरोबर उंदीर म्हणे मला सगळं माहिती म्हणे इथं फॉग वगैरे असतो आणि इथं फॉगचा फ सुद्धा दिसत नाही. असा विषय आहे एकंदरीत. आणि मी त्यांचा सवंगडी, तुम्हाला माहितीच असेल माझं नाव हरीश भाऊ कोतकर उर्फ गणू. आम्ही आहे पिंपळनेर. आमच्या इथं आत्ताच इलेक्शन झालं, शिंदे साहेब बी आले होते आमच्या इथं. विषय नाही आहे बघा, माझे मित्र सवंगडी आणि आमचे फ्रेंड्स इथं बसलेले आहेत. असं आहे बघा, असा व्ह्यू आहे क्वालिटीमध्ये. पैसे वसूल आहे पण काही विषय नाही. आता मित्रांनो आम्ही आता फिरून आलो आहे. हे बघा हे नंदी हा फॉग आहे बघा, इकडं जातोय दिसत असेल तुम्हाला. आणि आता आम्ही गाडीचं फिक्स असतं ना, भाऊंचं फिक्स असतं, गाडी पुढेच बसतात भाऊ. पण आता काय आहे, प्रतीक दादा दरवाजा नाही उघडत आहे, त्यांना सांगतोय उघडा उघडा, पण ते दरवाजा काही उघडत नाही. आता मी बसलो आणि तुम्हाला माहिती आहे भाऊंचं कसं असतं, फिक्स असतं, पुढंच बसतं ना भाऊ. शेटचा विषय खोल ना. चला आता आपण पुढं तर जातोय आपण बालाजीला. त्याच्या आधी मॅगी वगैरे खाऊ, काहीतरी पोट वगैरे लागलं. इथं वडापाव तर काही नाही, तुम्हाला माहिती आहे बँगलोरचा विषय. तर आपण आता पुढे नेक्स्ट भेटू. बाय बाय गाईज. गाईज आता आम्ही निघालो आहे तिरुपती बालाजीला. हे आमचे प्रतीक भाऊ गाडी चालवत आहे आणि हे आमचे तुम्हाला माहिती आहे उंदीर. त्याचा विषयच नाही आहे. आणि हा रस्ता आहे एकदम सुसाट, एकदम विषय खोल. आणि हा तुमचा भाऊ हरीश भाऊ कोतकर उर्फ गणू पिंपळनेरकर. गाडी व्यवस्थित चालू आहे, गाणे पण लावले नाही मस्त संबाटा. पाहिला विषय आपला कसं होत. अरे नाही आवडत ते, युट्यूबला नाही चालत. ते व्लॉग काढायला शिकतो पण मग तू झाला. चालेल चालेल. आता हाय गाईज, आपण ड्रायव्हर चेंज केलेला आहे. हे बघू शकता तुम्ही, लोकेश भाऊ जैन यांना बनवलेलं आहे. आणि आमचे मेन ड्रायव्हर हे आता झोपी गेलेले आहेत. त्यांचा विषय कसा आहे, थकलेत ते, लवकर त्यांना उठायची सवय नाही आहे म्हणून ते लवकर झोपतात. आणि मी गॉगल घालूनच छान दिसतो, तुम्हाला माहिती गाईज. आणि पहिल्यापासून आपला विषय खोल आहे. चलो गाईज आता आपण भेटू. तर आमचं कन्फर्मेशन आम्हाला भेटलं आहे की SSG टोकन उद्याचं अवेलेबल आहे. मग आम्ही आता ते तिथं जाऊ. लोकेशन तर लावलं आहे आपण, आपल्याकडे लोकेशन आहे. आपण तिथे जाऊ, SSG टोकन घेऊ, वरती जाऊन रूम घेऊ आणि मग उद्या मस्त फ्रेश आंघोळ करून दर्शन घेऊ. मग आपण दर्शनानंतर तुम्हाला अपडेट देऊ की कसं काय झालं दर्शन वगैरे. ठीक आहे, चालेल गाईज, बाय. गाईज हम अभी आए हैं हॉटेल पे. तर आता आपण हॉटेलमध्ये थांबलेलं आहे इथं तिरुपती बालाजीला, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, बघा हे बघा हे हॉटेल आहे. हे काका आपल्या राम काका हे हॉटेल आहे आपली, एकदम क्वालिटी हॉटेल आहे दादा. गोल्ड अँड रुपी गोल्ड तुम्ही बघू शकता. हॉटेलचा प्रीमियम लुक आहे. आणि आमचे प्रतीक दादा इथं पहिल्यापासून बसलेले आहेत. आणि तो उंदीर पुढं जरी गेला असं फिरायला, पण इथे सेवा एकदम छान आहे त्यांची. आणि आता मी इथं बसेल, आता बघू आता ऑर्डर काय करायचं, चर्चा वगैरे करून साऊथ इंडियन खाऊ. कोणतं बोर झालं आहे, काहीतरी मजेदार करू ऑर्डर.
तर असं असं आहे काहीच. आणि परत तुम्हाला मी एकदा हॉटेल दाखवून देतो. इथे केळी वगैरे पण देतात. पाहिलं मी डिश ही केळी देत आहेत दोन आहे बघा, तुम्ही पाहू शकता काहीच. हॉटेल द क्वालिटी विषय खोल आणि पृथ्वी गोल आहे इथं. ठीक आहे, बस बाकी काही नाही. ठीक आहे, चालेल मग, बाय. आत्तापर्यंत तुम्ही ज्याचे ब्लॉग बघत होते तो एक भाडेकरू ब्लॉगर होता. त्याला आपण भाड्याने ठेवलं होतं शूट करायला, कारण मला आलं होतं जीवावर. आता मी झालो आहे फ्रेश. हा बघा, हा तो भाडेकरू. तर आता आम्ही मागवलं आहे जेवण. एक साऊथ इंडियन थाळी आहे, स्पेशल थाळी तुम्हाला दाखवतो. वाव, याचा 5-6 भाज्या आहे काहीतरी. मस्त जेवण वगैरे केलं. आता एका मंदिरात आलो आहे. दाखवतो तुम्हाला मंदिर कसं आहे आणि तिथली ब्युटी कशी आहे. गाईस, सो आम्ही इथं आलेलो आहे की टेम्पल आहे, इस्कॉन टेम्पल. तर या भाऊंची फरमाईश होती, लोकेश भाऊंची, की या मंदिराला या, जाऊच आपण. मग प्रतीक दादा पण होते गाडी चालवायला विषय खोलमध्ये. आलो आम्ही इथं. इस्कॉनला साफसफाई चालू आहे त्यांची. ते झाल्यावर जाऊ आम्ही. पण मस्त आहे, झालीच आहे. चला आपण बघू, देवदर्शन घेऊ. तुम्ही बी घेऊन घ्या, आपण पण घेऊन घेऊ सोबत. हे बघा, भागवद्गीताचं मस्त मोठं हे एकदम मस्त साफसफाई चालू आहे यांची, क्लीननेस मंदिरात. क्वालिटी पण त्यांचं काम. हे काका आहेत. गाईज हे बघा, मी आता आपण आलेलो आहे बालाजी इथं. आता गाडीची चेकिंग वगैरे होईल. आपली गाडी आहे, मग आता त्या गाडीची चेकिंग करू आहे आपण. आणि फायनली आपण आपल्या ब्लॉगची समाप्ती करतोय. जसा दिवस 4था आहे आमचा, पण मग रेकॉर्डच केलं नाही 2 दिवस. तब्येत खूपच जास्त खराब होती. बालाजीचं दर्शन घेतलं, त्यानंतर बँगलोर एक्सप्लोअर केलं. 2 दिवस बँगलोरमध्येच होतो. आता व्ह्यू बघून तर तुम्हाला कळायलाच असेल मी कुठे आहे. तर आपण घरी जातोय आपल्या नाशिकला. असंच प्रेम देत राहा, व्हिडिओ बघत राहा. हा व्लॉग कसा वाटला नक्की बघा. आणि हा उंदीर आणि आमचा भाडेकरू ब्लॉगर यांनी मस्त मजा केली. आम्ही तिघांनी खूप मजा केली. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.